सोलापूरमध्ये भीमा नदीवरील पाणी उपसाबंदी आणि विजेअभावी जळणाऱ्या पिकांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी कर्नाटकला दिले जात असताना सोलापूरच्या शेतकऱ्यांना केवळ 2 तास वीज मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। नदीकाठच्या शेतीसाठी केवळ 2 तास वीज पुरवठा होत असून तो वाढवून किमान 6 तास करावा अशी यावेळी मागणी करण्यात। सरकार जर फसवत असेल तर मग आमदार म्हणून आपण तिथं गेलेला आहात, तिथं सभागृहामध्ये तुम्ही काय करणार आहात याही प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे। आणि त्या माझ्या माहितीप्रमाणे त्यांनीही स्वतः शेतकऱ्यांची बिलं अजून सगळी दिलेली नाही आहेत। ठाकरे सेनेचे 6 खासदार फुटून आता शिंदे गटात जात आहेत। कालच राज ठाकरेंनी असं विधान केलेलं आहे की जर हे फुटून खासदार शिंदे सेनेत जात असतील हे भाजपमध्ये सुद्धा जाऊ शकतात, मात्र शिंदे सेनेतच का जात आहेत? कारण भाजपमध्ये अंतर्गत कलह खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। 1 वर्ष थांबा, त्यानंतर तुम्हाला जे रिझल्ट असतील ते दिसतील। नेमकं काय चालू आहे? खरं तर इथं लोकप्रतिनिधींचा घाऊक बाजार चालू आहे, घोडे बाजार चालू आहे आणि दुर्दैवानं इथं मतदारसंघामध्ये शेड्यू ठोकणारे तथाकथित मजबूत कणखर नेतृत्व तिथं स्वतःला विक्रीस काढताना दिसत आहेत। ही भारतीय लोकशाहीची अत्यंत केविलवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याला काही अंशी मतदारसुद्धा जबाबदार आहेत, कारण मतदारांनी सुद्धा यावेळी 1,500-2,000 रुपये घेतल्याशिवाय मतं दिलेली नाहीत। आणि जर लोकच विकाऊ असतील तर त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे निश्चितच विकाऊ निघणार, हे आधीच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं, हे लक्षात ठेवा। भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे का? भाजप हा पक्ष नाही, हे एक टोळकं झालेलं आहे आणि काही करून सत्ता ताब्यात ठेवा यासाठी जे काही करायला लागेल ते कमरेचं काढून डोक्याला गुंडाळा, पण सत्तेत राहा या प्रवृत्तीचं एक टोळकं भाजपमध्ये तयार झालेलं आहे। आज महायुतीचं विधान परिषदेचा निकाल लागलेला आहे। महायुतीचे अनेक उमेदवार निवडून आलेले आहेत, ते जल्लोष साजरा केला जातो। मी आत्ताच सांगितलं की या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याला मतदान करणारे सुद्धा मतदार ही काही सामान्य मतदार नव्हते, ते लोकप्रतिनिधीच होते, नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील। घोडे बाजार घाऊक चालू आहे आणि घोडे बाजारामध्ये घोडा विकत घेण्या एवढा अमाप पैसा जर का भाजपकडे असेल तर एकतर्फी निवडणूक झाली तर आश्चर्य वाटायचं काय कारण? बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।